मंत्री छगन भुजबळ आपल्यासोबत आहेत। कॅबिनेट बैठकीपूर्वी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर आज कॅबिनेट बैठकीला तुम्ही चाललेला आहात। परवाचं तुमचं जे भाषण झालं प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा होते की तुम्ही आधीच राजीनामा दिला होता। हो बरोबर आहे ना। काय ज्या वेळेला मला कुणी सांगितलं नव्हतं राजीनामा द्या म्हणून, विरोधी पक्षांनी नाही, कुणीच नाही, कारण त्यावेळेला काही प्रश्नच नव्हता। त्या वेळेला मी स्वतःहून की मी आज माझी भूमिका मांडायला उद्या जातो आहे, बरोबर, तर मी राजीनामा दिला पाहिजे असं मला वाटलं। त्यावेळेला कोणी मागितलं नव्हतं ना राजीनामा, कोणी मागितलं होतं? एकाने जरी मागितलं होतं का माहीतच नव्हतं ना कुणाला। मी स्वतःहून जाऊन राजीनामा दिला आणि निघून गेलो अंबडच्या पहिल्या रॅलीसाठी ओबीसीच्या। आणि मग तिथे मला फोनवरून सांगण्यात आलं की तुम्ही वाच्यता करू नका। मग आल्यानंतर तिथून आल्यानंतर सांगितलं की बा जाऊ द्या, तुम्ही तुमचं काय म्हणणं मांडायला आमची काही हरकत नाही, पण वाच्यता करू नका याची। मी वाच्यता केली नाही 2.5 महिने। पण त्यानंतर म्हणजे बाकीचे विरोधी पक्ष बोलता तर बोलता आपल्या पक्षाचे आमदारसुद्धा लाथ घालून त्यांना बाहेर काढायचं म्हणायला लागल्यानंतर मग मला वाच्यता करावी लागली। खरं तर त्याच सभेमध्ये तुम्ही एक भाषण केलं। त्या भाषणामध्ये एका विशिष्ट समाजाबद्दल तुम्ही बोललात आणि त्या समाजानं नाराजी व्यक्त केली, तुमच्या विरोधात आंदोलनाचं असं आहे की हे काही चॅनल जे आहेत हे मुद्दाम चुकीचं दाखवतात। मी त्या गावाचं नाव घेऊन सांगितलं, त्या गावामध्ये एका नाभिक समाजाने ओबीसीची पोस्ट टाकली म्हणून त्याच्या दुकानावर बॉयकॉट केला, बहिष्कार करण्यात आला मराठा समाजातर्फे। तर मी म्हटलं की आता तुम्ही त्याच्या दुकानावर बहिष्कार केला, आता त्या गावातील बाकीच्या सगळ्या न्हाव्यांनी जर तुमच्यावर बहिष्कार टाकला सगळ्यांवर, मग तुम्ही काय एकमेकाची केस कापत बसणार का? तर हे चुकीचं आहे। मी काय जनरल ते स्टेटमेंट नव्हतं, त्या गावावर त्या पर्टिक्युलर नाभिक समाजाच्या बांधवावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध बोलत होतो की असंही होऊ शकेल। मग ते काही सगळ्या नाभिक समाजालाही लागू नाही आणि मराठा समाजालाही लागू नाही। राज्यात ठिकठिकाणी चर्चा आहे की जे सर्वे झालेले ते चुकीच्या पद्धतीनं झालेले आहे, तुम्ही बोलाल त्याबद्दल? आपण पाहतोय छगन भुजबळ आपल्यासोबत होते। कॅबिनेट बैठकीला ते चाललेले आहेत आणि त्या बैठकीमध्ये आपली पुढील जी भूमिका आहे ते देखील ते त्या ठिकाणी मांडणार आहेत। कॅमेरामॅन अनिल पवारसह निलेश बुदावली, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।